सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 4. देसायांची मारकुटी म्हैस शांत झाली. देसायांच्या घरात स्वामी स्वरूपानंदांचं वास्तव्य बरीच वर्ष होतं. त्यांच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी क्वचित प्रसंगी स्वामीजींपर्यंत जात. स्वामीजी सहजच काहीतरी बोलून जायचे आणि गंमत अशी की ते बोलायचे अगदी तसंच व्हायचं. त्यातलीच ही एक गोष्ट. देसायांच्या घरची एक म्हैस व्यायल्यावर तिचं वासरू मेलं. त्यामुळं ती दूध देत नसे. दूध काढताना लाथा मारी, थैमान घाली आणि अतोनात त्रास दे. अनेक उपाय केले तरीसुद्धा म्हैस शांत अशी होईना. दूध काढताना म्हशीला दररोज मारावं लागे. गोठ्यात सकाळी संध्याकाळी असं हे एक नाटकच व्हायचं. हा गोठा स्वामीजींच्या खोलीजवळच होता. जनावरांना मारलेलं स्वामीजींना आवडत नसे. त्यातूनच हा प्रकार स्वामीजींच्या खोलीसन्नीध असाच होत असे. एक दिवस स्वामी म्हणाले, म्हशीला आढी घाला. स्वामी सहज काहीतरी बोलून गेले होते. म्हशीला आढी घालीत नाहीत. मारकुट्या गाईला आढी घालून दूध काढतात. स्वामीजींना काय कळतं या विषयातलं, म्हणून त्यांच्या या बोलण्याकडे कोणी लक्ष पण दिलं नाही. पुढे सर्व उपाय थकले म्हणून स्वामीजींचा तरी उपाय करून बघू असं देसायांकडील मंडळींना वाटलं. एक दिवस म्हशीला आढी म्हणजे भाला घालून दूध काढण्यास बसले आणि गंमत अशी की ती मारकुटी म्हैस त्या दिवसापासून शांत झाली. शांत प्रकारे दूध काढून देऊ लागली. दुसऱ्या दिवसापासून तिला आढी वगैरे काहीही लागलं नाही. मधुभाऊ येतील त्यांना विचारा. श्रीयुत माह उर्फ मधुभाऊ पटवर्धन हे स्वामीजींचे निकटवर्ती असे अगदी जुने सत्शिष्य. स्वामीजींच्या ग्रंथासंबंधीची कामं तशीच छपाईची कामं बहुधा श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन यांच्यामार्फत व्हायची. पुढे नोकरीनिमित्त श्रीयुत पटवर्धन पुण्याहून मुंबई मुक्कामी गेले होते. त्या मुदतीतच स्वामी स्वरूपानंद संप्रदायासंबंधी सिद्धचरित्र नावाच्या एका नाथ संप्रदायी जुन्या पोथीची छपाई चालू झाली होती. कॉपीराईट संबंधी तसंच टाईप, पोथीचा आकार इत्यादी संबंधी काही निकडीचे प्रश्न उद्भवले होते. अशा स्वरूपाचा एक अगदी तातडीचा प्रश्न श्रीयुत भाऊराव देसाई यांनी स्वामींना विदित केला होता. स्वामीजी ह्या संबंधी सहजच श्रीयुत भाऊराव देसाई यांना म्हणाले, मधुभाऊ येतील त्यांना विचारा. प्रश्न अगदी तातडीचा, 2-4 दिवसात निर्णय घेणं भाग आहे असा. त्यातून श्री मधुभाऊ पटवर्धन तर 1 दिवसापूर्वीच स्वामीजींचं दर्शन घेऊन पावसून मुंबईला गेलेले आणि त्यांना विचारायचं म्हणजे आणखी काही काळ लागायचा इत्यादी शंका भाऊराव देसायांना आली होती. पण सिद्ध पुरुषाचे शब्द देव खरे करतो असं जे म्हणतात तेच खरं. मोठं नवल झालं.
मधुभाऊ पटवर्धन ह्या सर्व घटनेपूर्वी एकच दिवस मुंबईला गेले होते खरे, पण 2-4 दिवसातच पुन्हा पावस मुक्कामी येण्यासाठी म्हणून. श्रीयुत पटवर्धन मुंबईला गेले तोच त्यांना रत्नागिरीस एक महत्त्वाचं व्यावसायिक काम निघालं आणि 2 दिवसातच त्यांना रत्नागिरीला यावं लागलं. ते रत्नागिरीला आले, त्यांचं ते काम त्यांनी आटपलं आणि पुन्हा बरोबर 4 दिवसांनी ते आकस्मिक असे पावसला आले. मधुभाऊ पटवर्धन यांना आलेलं पाहून भाऊराव देसाई यांना आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी तो तातडीचा प्रश्न त्यांना विचारला आणि स्वामीजींचे सहज समाधीतील ते शब्द, मधुभाऊ येतील त्यांना विचारा, कसे अगदी सहजच खरे ठरले होते. असे प्रसंग, असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 4. उद्या ऐकूया याचा भाग 5. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरिओम तत्सत.